नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय घेऊन आलोय। या शासन निर्णयानुसार रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्यात आली आहे। त्याबाबत दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आलाय। या शासन निर्णयात नक्की काय नमूद करण्यात आले ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरून जाणून घेऊया। मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल। महाराष्ट्र राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरिता 15 दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 09/3099/3099/प्रक्र 666 पोल 5 ब मंत्रालय मुंबई 32 दिनांक 21 फेब्रुवारी 2024। प्रस्तावना राज्यातील पोलीस दलांतर्गत असलेला कामाचा व्याप, जबाबदारी इत्यादी बाबी विचारात घेऊन संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णय दिनांक 4/9/1979 अन्वये पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदांकरिता प्रतिवर्षी 15 दिवस अतिरिक्त अर्जित रजा आणि सदर रजा समर्पित करून रोखीकरणाची सवलत अनुज्ञेय करण्यात आली। तदनंतर वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 15/1/2001 अन्वये अर्जित रजा प्रत्यार्पित करण्याची सवलत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकरता बंद करण्यात आली। तथापि वित्त विभागाच्या दिनांक 15/1/2001 च्या शासन निर्णयास अपवाद करून शासन निर्णय दिनांक 27/2/2004 अन्वये सदरहू सवलत पुनर्स्थापित करण्यात आली। तसेच संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 4/3/2011 च्या शासन निर्णयान्वये सदरहू सवलत 6व्या वेतन आयोगानुसार मंजूर करण्यात आली। शासन निर्णय दिनांक 3/10/2022 अन्वये पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्याकरिता 20 दिवस नैमित्तिक रजा अनुज्ञेय करण्यात आलेल्या आहेत। इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 8 दिवस नैमित्तिक रजा अनुज्ञेय आहेत। शासन निर्णय 7व्या वेतन आयोगानुसार पोलीस कर्मचारी तसेच इतरही शासकीय कर्मचारी यांच्या वेतनात भरीव वाढ झालेली आहे। पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप व महत्त्व विचारात घेऊन त्यांना 20 दिवसांच्या नैमित्तिक रजा आणि 15 दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीसह मंजूर करण्यात आल्या होत्या। वरील सर्व बाबी विचारात घेता पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांना अपवाद म्हणून मंजूर करण्यात आलेल्या सवलतीत अंशतः बदल करण्यात येत आहे। पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांना प्रत्येक वर्षी 15 दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा अनुज्ञेय असेल, परंतु सदर रजेचे रोखीकरण करण्याची सवलत रद्द करण्यात येत आहे। सदरचे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 326/2006/व्यय 7 दिनांक 28/7/2023 अन्वये दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहेत। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने योगिता श्रीधर मालप, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका. माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.